ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून न्यायालयात अंतिम युक्तिवाद, पुराव्यानिशी सत्य आले समोर। 2017 साली घडलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगलीतील अनिकेत कोथळे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयामध्ये आपला अंतिम युक्तिवाद करण्यास सुरुवात केली असून त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि ठोस पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे। अनिकेत कोथळे या तरुणाचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती न्यायालयासमोर सविस्तरपणे स्पष्ट करताना उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत। त्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार बडतर्फ करण्यात आलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या मारहाणीमुळेच अनिकेत कोथळे यांना आपला जीव गमवावा लागला। या दुःखद घटनेला थेटपणे कामटे आणि त्यांचे साथीदार सर्वस्वी जबाबदार असल्याचे वकील निकम यांनी न्यायालयासमोर ठामपणे आणि सविस्तरपणे पटवून दिले। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास आणि न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे यावरून या घटनेमागील अनेक गंभीर बाबी उजेडात आल्या आहेत। घडलेल्या मुख्य प्रकार लपवण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपींकडून कशा प्रकारे जाणीवपूर्वक कट रचण्यात आला होता हे सरकारी वकिलांनी पुराव्यांसह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे। या भक्कम युक्तिवादामुळे बडतर्फ पोलीस अधिकारी युवराज कामटे यांचे या प्रकरणातील गंभीर वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर उघड झाले आहे। न्यायालयाच्या या प्रक्रियेत आता सरकारी पक्षाकडून आरोपींच्या विरोधात भक्कमपणे कायदेशीर लढा दिला जात असून पुराव्यांची सविस्तर मांडणी करत अनिकेत कोथळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद सुरू आहे।